साईराम फ्रेंड तर आलेलो आता आपण बाहेर आणि आई आपली सेटानी पण आज काय सेटानीला काढायचं नाही कारण की भाऊजी गेलेत बाहेर तर भाऊजीची इको चालवायची आहे. चला मग तुम्हाला इको दाखवतो भाऊजींची. ही बघा भाऊजीची इको. तर चला मग आपण जाऊ आता ज्ञानदीप स्कूलला. ज्ञानदीप स्कूल आणि कॉलेज दोन्ही पण आहे आणि इकडे लावली आहे भाऊजीची आपण इको. आता लहान पोरं येतील त्यांना परत घरी नेऊ मग. आणि ही बघू शकता आपली चिल्लर पार्टी आलेली आहे गाडीत. पूर्ण गाडी भरलेली आहे. हे बघा ही बडबडी बघा कशी तोंड लपवते बडबडे. चला मग आता यांना सोडू आपण घरी. आणि याला बघा एसीची हवा पतंगला घालतोय. काय माणूस असेल. तो पोरांना सोडला फ्रेंड्स आणि आलो आता आपण पण घरी आणि गाडी लावली इकडे. चला मग बघू आता नेक्स्ट प्लॅन. फ्रेंड दुपारचे 2:30 वाजलेत आणि आता आपल्याला परत जायचं शाळेतली पोरं आणायला जी आपण सोडलेली. तर चला मग भेटू परत ज्ञानदीप स्कूलला. इथलो फ्रेंड्स शाळेजवळ आणि इकडे बघू शकता तुम्ही आमचे रिक्षावाले बांधव कसे रिक्षा लावून बसलेत सर्वजण. आणि ती बघा इको तिकडे लावली आपण. चला मग आता यांची वाट बघू कधी यांची शाळा सुटते. तर शाळा तर सुटलेली आहे आणि आता येतील पोरं आपल्या गाडीतली धावत धावत. चला मग आपल्या गाडीत जेवढे पोरं होते तेवढे तर आले आणि मग आता जाऊ आपण परत घरी. बघा फ्रेंड त्यांना सोडला पोरांना घरी आणि काढली आपली शेटानी. मग आता इकडनं चला जाऊ शेटानीला घेऊन स्टेशनला. स्टेशनवरनं गाडी भरली फ्रेंड आणि आता पोहोचलो मी मधुबनच्या जवळच. मग आता इकडनं जाऊ आपण चला वसेवाड्याला. ती गाडी बंद झाली आहे आणि मध्ये रस्त्यातच आहे. मोठी पण किती आहे गाडी बघा. आलो फ्रेंड वसेवाड्याला गाडी लावली इकडे आणि आज लाईन लावली आहे गाड्यांची. चला आपण पण जाऊ आता लाईनीत. वसेवाड्यावरून गाडी तर भरली फ्रेंड स्टेशनला जायला आणि थांबलो रेंज ऑफिसच्या सिग्नलला. स्टेशनला आलो फ्रेंड आणि तिकडे गाडी भरू देत नव्हते म्हणून आलो वर्धा कॉलेज जवळ. त्याच्या आतमध्ये वर्धा कॉलेज आहे. आता इकडनं जाऊ आपण घरी. पोहोचलो फ्रेंड घरी आणि शेटानीला पार्किंग केली इकडे. आणि चला माझा ब्लॉग इकडे एंड करू कारण की आपल्याला दादाचे अजून 2 भाडे मारायचे आणि मला काय आता त्याच्यात काही नाही भेटणार. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. चला मग साईराम.